येते भरपूर आहे. दादा नमस्कार. 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 आज दादा मेहरबान आणि आपला महबूब या दोघांनी गुलाल घेतलेला आहे. जरा आजच्या शर्यतीबद्दल सांगा ना. शर्यतीबद्दल म्हणजे बरेच दिवस आमची इच्छा होती की घरची गाडी एकदा उजवीला पळवली, डावीला पळवण्याचा प्रयत्न होता. आणि आज कुठेतरी एक शेजारचा मैदान म्हणून ओलं मैदान, पब्लिक डिमांडच्या मैदानाला ओळख आहे, त्या मैदानात आम्ही घरची गाडी लागला काही नाही काही नाही. ठीक आहे. आता मेहरबानला घरच्या मैदानात जो आम्ही पळवला, आम्ही घरची गाडी डावीला, तो कुठे विजय प्राप्त झाला, त्याच्यामुळे आनंद आहे आम्हाला खूप. आता मेहरबान तर आता आपला बिंजोडला नाव करतोयच, आपण महबूबने पण कमबॅक केलाय चांगला. तर जाईल त्या मैदानात गुलाल घेतो. आणि तुम्हाला कधीच मी बघितलं महबूबला हरताना बघवत नाही. आज गुलाल दोन गुलाल झाले, काय म्हणाल? नाही, महबूब आमची पहिली शर्यत जरा हारला, पण कसं चांगली गाडी होती समोरची पण. खडकीवाल्यांचा शंभू होता आणि साईगावचा सुंदर जो आता सध्या टॉपमध्येच पळते डावा कणकडनं, त्यासोबत चुरस झाले होण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी एक अर्ध्या टांगाने मार खाली. काय नाही, आम्हाला जे एवढं पण अपेक्षा नव्हती महबूबची काय एवढी तरी आमची गाडी एवढी तरी क्लोज पकडायला जाईल. अंतराने बघू आता, जेवढी अपेक्षा वयानुसार कमी होत्या त्या वाढत चालेल. शक्यतो ती परत एकदा दहशत पुन्हा करेल असं वाटते महबूब. आज मेहरबानला पैरा कोण होता दादा? मेहरबानला पैरा पडकेची रायफल होती आणि महबूबला पैरा बाल्याबाई होता. आणि तिसऱ्या शर्तीला आम्ही घरची गाडी पळवली. अच्छा. आणि आपल्या घरच्या गाडीने मस्त विजयाचा गुलाल घेतला. म्हणजे घरची गाडी सुद्धा ही आदत म्हणजे आपला होता आणि आता वय झालं आपल्या बैलाचं, पण तरी पण हे दोघं एकदम तालमेल बरोबर जमते आणि गुलाल घेतो. ते शिकवण असेल महबूबची, कारण की एका दावणीत एका जोट्याच्या साईडला बसता, एकमेकाच्या साईडला कडेनी, तेव्हा चांगला मेल जमला त्यांचा. एक उजवीला पण चांगला असा मेल जमला आणि डावीला सुद्धा चांगलाच मेल आणि चांगला गुलाब प्राप्त झाला. पहिल्यांदा डावीला टाकले पण गुलाब प्राप्त करून दिला. मग हा जेव्हा आपण नवीन म्हणजे असं डावीला टाकून बघतो आणि तेव्हा गुलाल घेतो, तेव्हा कसं वाटतं? ती वेगळाच आनंद असतो, कारण की जे अपेक्षा नसतं, म्हणजे आपली जी सेफ साईड आहे, जी उजवी साईड होती घरची गाडीची, ती म्हणजे आज कुठेतरी कालचा दगड ठेवून आपण डावी साईड घेतली. म्हणजे एकदम रिक्सच काम घेतलेलं आपण. मग जेव्हा रिक्स म्हणून जेव्हा आपल्याला एक जे विजय प्राप्त होतं, तर एक वेगळा आनंद होतो. म्हणजे एक आता रिक्सवालाच शर्यती म्हणजे जे आपले करतो आपण मनावर दगड ठेवून, त्यात आपण कुठेतरी यश प्राप्त केलेला खूप आनंद सगळ्यांना, पोरांना सुद्धा होतो आणि बैलांना सुद्धा होतं. मेहरबानच्या इतर बैलांसोबत जसा स्पीड असतो तसा आपल्या महबूब घरच्या गाडीसोबत तसा स्पीड लावतो जातो. हो, घरचा तसा बघायला लागला तर आम्ही आतापर्यंत बघितलं तर महबूबच्या गाला जेवढी वासरं पळवली ती सध्या आता म्हणजे आहे चर्चेत आता, पण आमची जेवढी घरची आम्ही टाकलेली ती म्हणजे बादच झालेली आहेत जेव्हा महबूब टाकले. पण महबूबच त्याला आता समजून घेते असं आम्हाला वाटतंय आणि त्याच्यामुळं त्याच्या पावला ठेवून मेहरबान पुढे जात चाललाय. आता येणारे दोन मोठमोठे मैदान आहेत, एक इताडेचा मैदान आणि बोरीच्या वाडीचा. स्विफ्ट मैदानासाठी मेहरबानची आणि महबूबची कशी तयारी आहे तुमची? बघू आता लवकरच मैदान लागलेलं आहे, कारण की 4 तारखेला इताड्याचं मैदान खूप कपिल पाटील मंत्री साहेब यांच्या, जगन शेट यांच्या आयोजकातून निर्माण होते मैदान. प्रयत्न असतील चांगली गाडी करायचा आणि त्या स्विफ्टचा मानकरी ठरायचा. पण बघूया आता कसं आहे, शर्यती मोठ्या असल्यामुळे स्विफ्टचा जी माणसं पारितोषिक ठेवलेला आहे तो प्रत्येकाच्या, म्हणजे एखादा गेल्या वर्षी पण एखाद्या चांगली गाडीनेच घेऊन गेलेला, आज पण एखादी चांगली, यंदा पण चांगलीच गाडीवाला कोणतरी घेऊन जाईल. आणि आपलं सोनू भोपतराव यांच्या मैदानाबद्दल? नाही, मैदानात 3 फेऱ्या. आता या गेल्या वर्षी 2 मैदान झाले, यंदा पहिल्यांदाच मैदान आहे आणि तो पण सोनू शेटने ठेवलेला आहे. कारण की मला वाटतं सोनू शेट एक चांगले गाडा मला घेत आणि ते म्हणजे यशस्वी करून दाखवतील हा मैदान, आम्हाला एक खात्री आहे. दादा चला, माझी बॅटरी लो झाली मित्रांनो, कारण का मी आता जास्त बाईट घेऊ शकत नाही, म्हणून जाता जाता 3 फेऱ्याच्या मैदानाला सोनू भोपतरावांचा मेहरबानचा पैरा चांगला असेल का? लोकांच्या मनात ती जोडी धावेल का? 100% मनातली जोडी पण धावेल, कदाचित वेगवेगळ्या पायऱ्यात पण धावेल, पण दाखवून ठेवलेला पायरा आहे, जेव्हा तुम्हाला येत्या 2-3 दिवसात समजून येईल. शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद.